म्हणून हं. आणि सूतगिरणी, त्यानंतर 12वी, त्यानंतर टेलर काम. म्हणजे टेलर काम होतं गोताण्याला, सूतगिरणी होती मोराण्याला आणि एक आपलं शिक्षण होतं मेरगावला. राहायला होतं सुट्रपाला. एका बरं. अतिशय गंभीर. रात्री जर म्हटलं 12 ते सकाळी 8 पर्यंत माझं शिक्षण असायचं. बरं. म्हणजे ड्युटी असायची आणि त्यानंतर हे सगळं उलाढाल होतं. अतिशय गरीब परिस्थितीमध्ये. हं. त्यानंतर मी मुक्त विद्यापीठमध्ये शिक्षण घेतलं. बी-ए झालं. हं. त्यानंतर मी आता मागे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग एम-एस ऑफिस केलं. एम-एस सी-आय-टी केलं. अशा अनेक गोष्टी करत गेलो सर. आणि तिने मला खरंच साथ म्हणजे पहिल्या ज्या दिवसापासून माझं लग्न झालं त्या दिवसापासून कविताने मला अतिशय मोठा साथ दिली. माझ्या हं, आईने हं. मला साथ दिली. गरीब परिस्थिती होती तरी हं. आणि बाईने पण साथ दिली आणि यामुळे काय झालं माझं अखंड काम चालू राहिलं. काम चालू राहिलं मला मी स्वाध्याय परिवारात होतो. हं. आता सुद्धा मी इथं बसताना सुद्धा स्वाध्याय केंद्र घेतलं सर. बढिया, आणि बढिया. माझ्यासोबत माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भाऊंनी सुद्धा मला चांगली साथ दिली. केंद्र आम्ही सक्सेस घेतलं. बघा उपोषण जरी चालू असेल, हं. माझा रोज शासनावर आहे. बरोबर. माझा रोज भगवंता बरोबर. आणि आणि अभिलाला हा लेना देना बंद है फिर भी आनंद है. कारण बघा मी कोणाचं घेत नाही, कोणाला देत नाही. बरोबर. फक्त एकच आहे भगवंताचे जे विचार, त्या विचाराने जीवन जगतो हेच मला मान्य आहे. आणि बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे, तर या परिवारामध्ये मी जीवन जगत असताना मला माझ्या परिवाराचा चांगला म्हणजे वैयक्तिक स्वतःचा परिवाराचा सुद्धा चांगला पाठबळ भेटला. हं. आणि सर मला जर धर्मपत्नीने शिकवलं नसतं, हं. आता लग्न झाल्यानंतर तिने मला शिकण्यासाठी संधी दिली. तिने शिकवलं नसतं तर मी आज शिक्षक म्हणून काम केलं नसतं. वाह! असं मला कुठेतरी वाटतंय. वाह, वाह, वाह! पहिल्या दिवसापासून ती माझ्या कंपनी उभी होती क्या आणि बात है! आज मी तुम्हाला सांगतो साहेब, करोना काळामध्ये तिने मला अतिशय महत्त्वाचा विषय समजून सांगितला. तर त्यावेळेस माझा भाजीपालाचा व्यवसाय होता, ओमनी गाडीवरती. मी हं. प्रत्येकाच्या गावागावात जाऊन हां. तर आम्ही करोनाचे जे पेशंट होते मोफत सिव्हिल हॉस्पिटलला पोच करत होतो आणि हां. त्याचा आज माझा दवाखान्याचा लीड बसला. बघा मुंबई जे.जेला आपलं पेशंट जातात, धुळे सिव्हिलला आपलं पेशंट जातात. एवढंच काय सेवा हॉस्पिटल म्हणून इथं माझ्याकडे आता हं. गुरुवारच्या दिवशी परत शिबिर आहे सर. सूत्रपाडालाच. उपोषण जिथं चालू आहे. तर हं. त्याच ठिकाणी अरे खाली तिथं पत्रिकामध्ये बॅगमध्ये पत्रिका पहा. काय कलरचं बॉक्स हां. त्याच्यावर पेज हं. काढा ते एक पत्रिका काढा. आपल्या नावाने जर म्हटलं साहेब, धुळे जिल्ह्यामध्ये एक नामवंत हॉस्पिटल आहे, सेवा हॉस्पिटल. तो सुद्धा मोफत गावागावात 4 ते 5 वर्ष म्हणजे जानेवारी तुमचं करोनापासून आतापर्यंत मोफत रेशन जातं. हे बघा सर, ही हो. पत्रिका बघा तुम्ही. हं, इथं हं. आदर्श मल्हार बहुजन सेना नावाने सूत्रपाडा गावातच आमचा बघा दिसतंय का सर? हो, 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 हो. हो. माझ्या नावाने सगळे आजार मोफत. आणि हं. तुम्हाला मी सांगतो, आपल्या नावाने जर म्हटलं, आरोग्य जर म्हटलं, तर अतिशय चांगल्या पद्धतीने धुळे जिल्ह्याच्या म्हणजे गावागावात माझं नाव चांगलं आहे. बढिया. आणि मी आज 25,000 जास्त लोकांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवले. हजारो लोकांना रक्तदान केलं. आपल्या संघटना मी स्वतः रजिस्ट्री कार्यक्षेत्र संपूर्ण भारत. या चांगल्या सामाजिक कार्यामध्ये जे पण असेल, याचा पांडे. मोलाचा वाटा जर म्हटलं, तर आमच्या धर्मपत्नी म्हणजे कविता हिचा खूप मोठा वाटा आहे. आणि हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी कधीच म्हणत नाही की तुम्ही व्हिडिओला लाईक करा म्हणून. पण आज मी तुम्हाला म्हणेल, कारण की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थींपर्यंत पोहोचला पाहिजे. जे घरामध्ये बसून कमेंट करतात की जी-आर कधी येणार, त्या लोकांपर्यंत एकदा हा अभिलाल दादांचा मेसेज पोहोचू द्या. मी कधीच म्हणत नाही तुम्हाला लाईक करा म्हणून. पण आज प्रत्येकाने जर तुम्हाला खरंच वाटत असेल मनापासून आणि कारण की या YouTubeचा अल्गोरिदमच तसा चालतो. ज्या व्हिडिओवरती जास्त कमेंट येतात किंवा जास्त लाईक येतात असे व्हिडिओ पुढे जातात. तर तुम्हाला जर शक्य असेल तर ते करून द्या. मी कधीच म्हणत नाही, पण आज मी म्हणतो तुम्हाला. कारण साहेब विषय असा आहे, हं. बघा कमी शिकलेल्या पतीला सांभाळून तिच्या आई-वडिलांची परिस्थिती चांगली होती, माझी परिस्थिती खराब होती. माझ्या मामांची परिस्थिती चांगली होती. माझी अतिशय खराब परिस्थिती होती. मामांनी माझा सांभाळ केला आणि मामांनी सांभाळलेलाच मी गावात मजुरी केली. परंतु चांगल्या क्षेत्रात असल्या कारणामुळे मला चांगले मित्र भेटले.